मुंबई आणि उपनगरातल्या 8 महानगरपालिका राज्यातल्या हाय व्होल्टेज लढतींपैकी एक आहेत। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये यंदा ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। इतिहासात पहिल्यांदाच मुंबईच्या निवडणुकीमध्ये 2 शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट। मिनी विधानसभा असणाऱ्या महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। अनेक छोट्या राज्याहून अधिक बजेट असणाऱ्या मुंबई महापालिकेकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। पण मुंबई बरोबरच मुंबई उपनगरात येणाऱ्या 8 महानगरपालिकांमध्ये काय होणार ते पाहणंही महत्त्वाचं असेल। मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर तसेच भिवंडी आणि उल्हासनगर या 8 महापालिकांवर सत्तेसाठी चुरस रंगणार आहे। यापैकी गेल्या वेळेस मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या 4 महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता होती। नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजप सत्तेत होती। वसई विरारमध्ये ठाकूरांची बहुजन विकास आघाडी तर भिवंडीमध्ये महापालिकेत काँग्रेसचं वर्चस्व होतं। मात्र यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे 2 गट आणि इतरही अनेक समीकरणं झाल्यानं निकालाबद्दल उत्सुकता राहणार आहे। मुंबई पालिकेमध्ये गेली अनेक दशकं शिवसेनेची सत्ता राहिली आहे, पण यावेळेस शिंदेंची शिवसेना आणि भाजपचं तगडं आव्हान आहे। दुसरीकडे पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबईकर कुणाच्या हाती पालिकेची सूत्र देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईनंतर ठाणे महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, पण सेना फुटीनंतर शिंदेंनी ठाण्यात वर्चस्व कायम राखलंय। ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनांऐवजी शिंदे सेना आणि भाजपमध्ये सर्वाधिक रस्सीखेच झाली आहे। जर शिंदे सेना आणि भाजपातलं जागा वाटप समाधानकारक राहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठं आव्हान उभं राहणार आहे। अन्यथा जागा वाटपात खडा पडल्यास शिंदे सेना आणि भाजपातच सर्वाधिक खटके किंवा पाडापाडीचं राजकारण रंगू शकतं। कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या काही काळात शिंदे गट आणि भाजपात सर्वाधिक राजकीय बंध रंगलं। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरपालिका प्रचारावेळेस तर चक्क युती तोडण्याचे संकेत दिले होते। शिवसेनेबरोबरच मागच्या काही काळात इथं भाजपची ताकद जोमाने वाढली आहे। इथे शिंदे आणि भाजप दोघं एकमेकांना सोबत घेऊन कशी रणनीती ठरवतात त्यावर सारी गणितं अवलंबून आहेत। नवी मुंबईमध्ये नाईक कोणत्याही पक्षात गेले तरी पालिकेच्या चाव्या त्यांच्याचकडे राहिल्या आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी नंतर भाजप अशा ज्या पक्षात गणेश नाईक गेले त्या पक्षाची नवी मुंबई पालिकेत सत्ता आली आहे। यावेळेस गणेश नाईक भाजपचे मंत्री आहेत, मात्र त्यांचं एकनाथ शिंदेंशी राजकीय हाडवैर असल्यामुळे या घडीपर्यंत तरी इथं युतीची शक्यता दूरपर्यंत दिसत नाहीये। वसई विरार महापालिकेमध्ये ठाकूरांच्या बवियाचं वर्चस्व राहिलंय, मात्र गेल्या विधानसभेत त्यांच्याच ह्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकूरांना हादरे बसले। जो पक्ष 2019च्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा होता त्याला 2024 मध्ये एकही आमदार जिंकवता आला नाहीये। त्यामुळे ठाकूरांपुढे भाजपचं यंदा सर्वात मोठं आव्हान असणार आहे। विधानसभा गमावल्यानंतर महापालिकेमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला असणार आहे। या 8ही महापालिकांपैकी मुंबई आणि ठाणे या महापालिकांकडे साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे, कारण मुंबई महापालिका ही आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते, तर ठाणे या एकाच जिल्ह्यामध्ये देशातल्या सर्वाधिक अशा 6 महापालिकांचा समावेश आहे। मुंबई महापालिकेमध्ये 2017 साली शिवसेनेचे 84, भाजपचे 82, काँग्रेसचे 31 तर राष्ट्रवादीचे 9, मनसेचे 7 नगरसेवक जिंकले होते। मात्र शिवसेना फुटीनंतर यावेळेची स्थिती बघितल्यास भाजपकडे 87, शिवसेना शिंदे गटाकडे 63, शिवसेना ठाकरे गटाकडे 47 तर काँग्रेसकडे 21 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 2 असं संख्याबळ आहे। साऱ्या राज्याबरोबरच देशाच्या आर्थिक राजधानीत कोण वर्चस्व राखतं यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आणि सेना भाजपात हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.